सांगलीत सराईत गुन्हेगार चैतन्य तांदळेचा 3 हल्लेखोरांनी पाठलाग करून केला चाकू भोसकून निर्घृण खून। सांगली शहरातील शामराव नगर येथे रात्री सराईत गुन्हेगाराचा तिघांनी भोसकून निर्घृण खून केलाय। चैतन्य आप्पासाहेब तांदळे असे त्याचे नाव आहे। पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चैतन्य तांदळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता। चैतन्य तांदळे हा शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास शामराव नगर येथे एका मित्राकडे गेला होता। संबंधित मित्राला सोबत घेऊन शामराव नगरमधून जात असताना या ठिकाणी दबा धरून बसलेल्या 3 सराईत हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला। चैतन्य तांदळे याच्यावर हल्ला होताच त्याच्यासोबत असणाऱ्या अल्पवयीन मित्राने घटनास्थळावरून पलायन केले। दरम्यान 3 जणांनी चैतन्य तांदळे याच्यावर हल्ला चढवला। चैतन्य तांदळे याच्या डोक्यात, मानेवर आणि पोटात वर्मी घाव बसल्याने तसेच त्याच्या डोक्यात पेविंग ब्लॉक घातल्याने तो जागीच ठार झाला। चैतन्य तांदळे याचा मारेकऱ्यांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। या वादानंतर मारेकरी त्याच्या मागावर होते। शुक्रवारी रात्री चैतन्य तांदळे हा सापडल्याने हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला। चैतन्य तांदळे हा ठार झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले। चैतन्य तांदळे याचा खून करणाऱ्या 3 संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे। संशयितांनी चैतन्य याचा पाठलाग करून हा खून केलाय। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।